येवला तालुक्यातील जळगाव नेऊरला एका शेतकऱ्याने तब्बल 6 एकर डाळिंब बागेवर ट्रॅक्टर फिरवलाय। यावर्षी कडक उन्हामुळे जीवाची काहिली होत असतानाच याचा फटका थेट डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागलाय। जळगाव नेऊर तालुका येवला येथे अतिउष्णता तेलाच्या प्रादुर्भावाने 6 एकर डाळिंब बागेवर थेट ट्रॅक्टर फिरवून ही बाग नष्ट करण्याचा निर्णय डाळिंब उत्पादक शेतकरी बबन शिंदे, गोकुळ शिंदे, योगेश शिंदे यांनी घेतलाय। 4 वर्ष डाळिंब बागेसाठी त्यांनी खर्च केलेली मेहनत वाया गेल्याची खंत, यामध्ये तब्बल 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली। तब्बल 6 एकर डाळिंब बागेला जणू नजर लागली असाच काहीसा भाव यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शाश्वती होती। वेळेवर दिलेला औषधांचा डोस, खतांची मात्रा, पाण्याचं नियोजन, रात्री अपरात्री केलेली मेहनत, मजुरी असा लाखो रुपये खर्च करूनही डाळिंब बाग बहरली। उत्पन्न बाजूलाच राहिले, परंतु केलेला खर्चही वसूल न झाल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने चक्क डाळिंब बागेवरच ट्रॅक्टर फिरवलाय। यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळे डाळिंबाच्या बागावर तेल्या रोगाने अटॅक केला। आमचं वैयक्तिक नुकसान 6 एकराचं कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये झालं। तर याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे। तेल्या रोगाचा जास्त अटॅक झाला, त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेले आहे। पुढील खरीपचं पीक कसं उभं करावं यासाठी शेतकरी चिंतित आहे। त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की हे बाग काढून टाकायचा आणि आता काढायला सुरुवात केली आम्ही आजपासून। आता 6 एकर बाग सगळं काही आमचं टेक्चर सगळं काही रेडी असताना आम्हाला त्याच्या आजारामुळे आम्हाला हा बाग काढावा लागला आणि यामुळे आम्ही फार अडचणीत आलो। आणि आता खरीपला शेती कशी उभी करायची, कशी तयार करायची हा बी आम्हाला मोठा प्रश्न तयार झाला। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।